नमस्कार. आता आपण आलोय गाडेश्वर डॅमवर. आता आपण सतीश भाऊंचा इंटरव्ह्यू घेतोय. सतीश भाऊ, कसं वाटतं तुम्हाला इथे आल्यावर? हे मला खूप बरं वाटतंय. इथं आलो, पहिल्यांदाच आलो, मस्त मित्रांसोबत आलो आणि खूप बरं वाटतंय. आणि इथं येऊन असं वाटतं की मी स्वर्गामध्येच आलो. असं वाटतं स्वर्गात आलो आणि बरं वाटतंय सर्व. माझा मित्र वैभव पाटीलने तो आम्हाला घेऊन आला सर्वांना. इथं कुठलं टावरवाडी गावामध्ये आम्ही आलोय आणि खूप छान वाटतं. हे बघा, इथं दाखवा बघा, वैभव पाटील बघा हा. आणि कोलवणकर डॅम आहे. सचिन कोलवणकर डॅम आहे. बरं वाटतं बघा, कसं वाटतं ते एकदम मस्त. सगळ्यांना म्हणतोय तुम्ही या इथे एकदा भेट द्या. धन्यवाद. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. सचिन भाऊ, तुम्हाला कसं वाटतं आता इकडे आल्यावर? माझं नाव सचिन पाटील. आम्ही एक फॅमिली ट्रिप काढली होती, छोटीशी ट्रिप काढली होती, फॅमिली ट्रिप. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. एक फॅमिली ट्रिप काढली आहे आम्ही. धरणाचं नाव आहे गाडेश्वर धरण. प्रथमच इथे आलेलो आहोत आम्ही. जवळजवळ इथून पनवेलवरून एक 15-20 किलोमीटर असेल हे धरण. खूप छान वाटतं इथं, निसर्गरम्य आहे. बाजूला डोंगर, धरण, काही फार्म हाऊस आहेत, खूप काही सोयीसुद्धा आहे. आम्ही आमच्या खाण्याचा घरूनच घेऊन आलो होतो. आता इथे कचरा कोणाला पाहिजे? थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. कळवणकर, तुम्हाला कसं वाटतंय? आभारी आहे आमचा भाव आम्हाला एवढं चांगलं वाटलं. आम्ही सगळं एकत्र आलो, मित्रमंडळ सगळं आलो. आमची मुलं पण आली, त्यांना पण मजा वाटते. माझा मित्र सतीश आहे, सचिन आहे, फोटो काढते. भाव बिजी आहे. फोटो काढण्यामध्ये आमचा भाव बिजी आहे. आता जो फोटो काढतो अप्रतिम आहे. बघाल तर तुम्ही पण आणि भावाचा चेहरा एकदम फुललेला आहे. आणि तिकडे माझी बहीण बघा किती हसते. तिचा चेहरा तर आनंदी, तिचा कागदात मावणार. हसू आवरणा आता झालंय. किती रडू. आणि हे बघा आमचे छोटे कलाकार छोटे कलाकारचे मेन हो आणि हा मेन बॉस आहे आमचे कार्यकर्ते. हे कार्यकर्ते आमचे युवा कार्यकर्ते. आणि छोटा कार्यकर्ता कुठे गेला? अरे हा कुठे गेला? कुठे गेला? हा बघा, हा मोठा कार्यकर्ता. हा जो आहे ना, ह्यांनी आम्हाला ही जागा दाखवली. म्हणजे तुम्ही लोकांनी ह्याचं व्यक्तिमत्व सांगतो. ह्याचं व्यक्तिमत्व म्हणजे लाडू देऊन सत्कार करा. लाडू शांत बसून दुसऱ्यांची मजा घेतली. ह्याच्यासाठी मी खाऊ आणलेला आहे. मी पेशंटला खाऊ देतो. सर द्या. आभार मानतो. अरे हळू. आणि ही आमची ऐका ही आमची मुलगी सुंदर आरोही कोळवणकर. ह्यांचं चॅनल आहे, तर तुम्ही लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा आणि स्टॅम्प आपलं शेअर करा. जय महाराष्ट्र. आहे ही आमची दुसरी भावाची मुलगी आमच्या भावी. बरं भावी बद्दल भावीला विचारूया. थांबा. हे कसं वाटलं? चांगलं वाटलं. आणि तुला कसं वाटतंय? अजून काय खावंसं वाटतंय का? आता ते डान्स करणार. आता डान्स करायची इच्छा करेल. बरं भावी, तुझा हा दात कोणी खाल्ला? काय आयडिया कोणी? काय कधी म्हणजे तोडला? आता बघा, एवढं सर्व तुम्ही ऐकलात तर हे बघा आमची परी. आता हिची मिस बरं, नाही मला एक विचारायचं आहे छोटस. हा चष्मा हिच्या बापांचा का आईचा आहे? तिथंच आहे. बरं, कसं वाटतं तुम्हाला? आवाज असते, हळू बोला. आणि मजा आली. म्युझिक आणि आमच्या छोट्या
तुला कसं वाटलं? नाही नाही ह्यांची तर ना ख्याती वेगळी आहे. कसं वाटलं? छान वाटलं? छान? समजलं बोल ना, छान वाटलं का? छान आहे ना? छान? नाही नाही, नाही नाही, म्हणते. थांबा. कसं आहे, डॉली? कसं वाटलं? छान वाटलं. कैसा लगा मेरा मजाक? काका, ऐकून घे ना, आता खबर आहे. आईस्क्रीम देणार आपण जाताना. छान आहे ना? असं करा, जाताना आईस्क्रीम देणार. असं करा. आईस्क्रीम कसं असतं? आईस्क्रीम कसं असतं? आता तुम्ही सर्वांचं ऐकलात, मनोगत ऐकलं, सर्वांनी आता आपापलं हे तिघांना- सांगितलं. तिघांना ते हे आमचे दक्ष म्हणून आहेत. हा. या सर या सर प्लीज या 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 हो, या आलाय असं का? नाही. काय तुम्ही हा. हे आता यंदा दक्ष आमचे भरपूर लाजणार आहेत. लाजून युवा कार्यकर्ते आहेत युवा आमचे. कार्यकर्ते आहेत. युवा कार्यकर्ते आहेत. आता ते 10वीला आहेत, त्यांना टेन्शन नाही तरी पण त्यांचे बाबा अभ्यास घेतात चांगला. हा, बरं कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यावर? चांगलं. नाही नाही तिकडे बघा तिकडे ह्या कॅमेऱ्यामध्ये म्हणून बघा. कसं वाटतं तुम्हाला? मस्त चांगलं वाटतं ना? नाही नाही तुम्ही जेव्हा खेळता कसे मस्त असं फिरत असं ना बरं, मी असं काय जरा मन मोकळे बोला ना. मी काय जर तुम्हाला जर इथं 10वीचा अभ्यास करायला सांगितलं तर होईल काय? नाही होणार? नोट पॉइंट करा. नोटेड की यांचं म्हणणं आहे की इथं आलं की फक्त एन्जॉय करायचं. एन्जॉय करायचा बस. अभ्यासाचा नंतर बघू आपण. ठीक आहे. आता दुसरे आमचे जे आम्हाला सर्व दाखवायला घेऊन येणारे मेन अजय गावचे सरपंच अजय गावचे भावी सरपंच वैभव पाटील. पाटील. हा, माईक द्या. माझी छत्री आहे. नाही, माईक द्या. माझी छत्रीचा मी चाललो घरी. माझी छत्रीचा मी घरी चाललो. माझा माईक मी घेणार. मी काय बोलतोय तुम्ही आम्हाला हे स्वर्ग दाखवला म्हणजे कसं तुम्हाला वाटलं आम्हाला इथं आणावं? तुम्ही तुमच्या कशी idea आली? कल्पना कशी हा, आली? कल्पना कशी आली? कल्पना म्हणजे मी आमच्या जिमच्या ग्रुप सोबत इथे आलो होतो. हा पहिल्यांदाच इकडे आलो तर मला खूप छान वाटलं. तर मग मला असं वाटलं की करा. माझ्या बाकी मित्रांना पण इथे घेऊन जावं आणि त्यांना निसर्गरम्य ठिकाणी त्यांना एकदम मन मोकळेपणाने शांतपणे त्यांना नाही ना वाटत. पण ते तुम्ही एक एक मिसिंग केली ना. हा, ते श्रावण असल्या कारणास्तव ते जमलं नाही. नाही, पण आणलंय पाणी आणलंय थंड. आफ्टर श्रावण तर आपण नक्की आहे की ते चांगलीपैकी एक पार्टी करूया. बैठक करू. हा. कॉल त्यांना नॅचरल कॉल आलेला आहे. सगळं इथे रेकॉर्ड होत आहे. नाही आता कॉल तुम्ही बोला, तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्यावर? छान. ते नाही म्हणजे छान. ए बाकी राहिलेले आहेत पण. आता या, माझी आहेत बहीण आता. तर कसं म्हणजे अनुभव काय? अनुभव हा अनुभव हा, तुमचा सांगा. अनुभव आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ती जागा एकदम छान आहे. एकदम असं नैसर्गिक वातावरण खूप मस्त आहे. हाय, हाय. टाळ्या. तुम्ही जावा. चला. हा, देवश्री बोलत आहे. कमान देवश्री. वैभव भाऊंनी आम्हाला आज गाडेश्वर तलावाच्या इथे आणलेलं आहे. ना, पण सुंदर उत्तम व्यवस्थित अरे पण व्यवस्थित अशी safety जागा आहे. अगोदर चालू बरोबर. हा. तुम्ही प्रश्न विचारला ओके, पण हा, मी वाद बरं. होऊ शकत नाही ना. ओके, हा, ओके, हा. आता मनातल्या मग बघा यांना किती आनंद झालाय बघा. म्हणजे आम्ही प्रश्न विचारायच्या अगोदरच हा बघा हा काय मस्तपैकी वॉटरफॉल आहे तिकडे, मस्तपैकी तलाव आहे. पण इथे आलो जर नॉनव्हेज खायला तर उत्तम जागा आहे. मग नॉनव्हेज आलं की मग सगळे येतं वस्तू मग ते तुम्हाला तू दिवसभर आम्हाला एवढा त्रास देतोस, तू आल्यावर तुला कसं वाटतंय? शांत. दिवसभर आमचा जिना मुश्किल करतो. मला इथे खूप शांत वाटतंय. शांत. हा. मग आम्हाला असं वाटतंय का तू इथेच राहूस, तू पूर्णपणे शांत झालास की मग तो घरी ये. त्याच्यासाठी तिकडे बघा, त्याच्यासाठी एक छान ते रूम बनवून ठेवलेला आहे. करून ठेवलेला आहे. तिथे वरती टावर पण आहे. टावर हाऊस दिवसभर शांत राहा. नवऱ्याला जोडीला घ्या. अरे तू एकटी. हा, हा. अरे दो तोफो की सलामी. हा. छत्री तो बोलतो. तुला पाऊस बी चालला, भीती वाटली तर परत हा, बरं, हा, बोल, आता बोल. कसं वाटतंय तुम्हाला? लाल झाली आसपास. बघा 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 किती आनंद झालाय. आनंद किती आनंद गगनात मावो ना. छत्री तरी मावल. हा छत्तीत मावेल. हा. काय वाटते? नाही, कसं आहे, माहोल चांगला आहे, वातावरण चांगलं आहे, त्याच्यावर तुम्ही काहीतरी
सांगावं असं त्यांची हा इच्छा आहे. 2 शब्द हा हा शब्द मी हा, बाहेर सगळ्यांना छान छान वाटले जरा सर्वांना वेगळं. छान वाटतं, मला काय बोलता येत नाही. हा बोला बोला मग आता मला काय बोलायला नाही त्यामुळे माझा भाऊ माझ्याबद्दल बोला. अरे आला भावाला काय आता अरे भाव ह्यांनी हा आवाज जो येतो ना मनापासून तो हा जो आता आवाज तुम्ही ऐकला ना ते कोणी काय म्हटलं ते सचिन पाटील यांनी सांगितलं. त्यांचे मिस्टर हा हे ते ह्यांचे ते धनी 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 ती कारभारी बरं काय कसं वाटतं तुम्हाला मस्त हा. अरे यार हा छान शब्द आहे ना बरोबर नाही एन्जॉय केलं मस्त मजा आली. तुम्हाला आता सातारचं यायचं वाटतं Hey, I've seen this one. I've seen this one. This is a classic. हे स्वतः आणले येणारच की हा? तुम्ही सगळ्यांनी म्हणजे असं ग्रुपनी प्लॅनिंग केलं. हा येऊ मस्त पैकी हा वा 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 आता कोण राहिलं बोलायला? हा राहिला तो त्याला घे. हे आमचा ह्यांच्याकरता मी एक शब्द बोलतो बरं काय डॉली कसं कुठे आहे? वाटतं तुम्हाला ठीक आहे. आता जर हा छान बोलला ना तर याच्या मागं- बरं वाटलं बरं आता तुमचं इथं आलं तुम्हाला असं वाटतं तुमच्या बॉडीमध्ये काय फरक आहे? काय स्विमिंग मध्ये फरक आहे मग तुम्हाला इथं उडी मारायची वाटते कुठे तिकडं अच्छा बाकी काय मग आता तुम्ही तिकडे गेला तर काय करायला गेला